आता आपण प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर बघितलेला आहे. प्रत्यक्ष करामध्ये कराचा बोजा आणि कर आघात एकाच व्यक्ती करतो. आणि अप्रत्यक्ष करामध्ये कराचा बोजा आणि कर आघात हा वेगवेगळ्या व्यक्तींवरती होतो. आपण बघितलेला आहे. हस्तांतरण कोणामध्ये होतं त्या गोष्टी बघितल्यात. इन डिटेल मध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर बघितलाय आपण, बरोबर की नाही. आता आपण या पुढचं बघूयात. मी तुम्हाला बोललेलो की आपण पुढे गेल्यानंतर पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत, केंद्राचे प्रत्यक्ष कर कुठले आणि अप्रत्यक्ष कर कुठले, राज्याचे प्रत्यक्ष कर कोणते आणि राज्याचे अप्रत्यक्ष कर कोणते ते आपल्याला बघायचं आहे. आणि हे प्रत्येक कर आपण पुढे पण इन डिटेल मध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी केंद्राचे कुठले प्रत्यक्ष कर आहेत आणि अप्रत्यक्ष कर ते बघूयात. आणि तत्पूर्वी राज्याचे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर कोणते ते बघूयात. लक्षात आलं का मी काय बोलतोय. आता आपण शिकायला सुरुवात करूयात. बघा आता केंद्राचे कर बघणार आहे. सुरुवातीला काय बघणार आहेत, केंद्राचे कर. केंद्रामध्ये प्रत्यक्ष कर कोणते, अप्रत्यक्ष कर कोणते. केंद्रामधला आयकर आणि निगम कर. आता आयकर म्हणजे काय, इन्कम टॅक्स म्हणतो त्याला आपण. काय म्हणतो, इन्कम टॅक्स. काल आपण बघत असताना इन्कम 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 बऱ्याच आलं. जसा प्रत्येक व्यक्तीला आयकर लागतो का नाही, तसाच उत्पन्न किंवा तसाच एक कर लागतो, तो म्हणजे कंपन्यांना लागतो. त्याला म्हणतात निगम कर. त्याला काय म्हणतात, निगम कर. निगम कर हा कंपन्यांना किंवा कॉर्पोरेशन टॅक्स म्हणतात त्याला. तो कोणाला लागतो, मोठमोठ्या कंपन्यांना लागतो. कळलं का मी काय बोलतोय ते. हा, आयकर कळाला. निगम कर हे इन डिटेल मध्ये मी तुम्हाला शिकवणारच आहे. पण तुम्हाला एक माहिती असावं केंद्राचे प्रत्यक्ष कर कोणते, प्रत्यक्ष कर कोणते म्हणून आपण शिकत आहे. केंद्राचा प्रत्यक्ष कर कुठला, आयकर. केंद्राचा प्रत्यक्ष कर कुठला, निगम कर. सोबतच संपत्ती कर, मालमत्ता कर, हस्तांतरण कर. हस्तांतरण करायलाच म्हणतात देणगी कर. काय म्हणतात, देणगी कर. पुन्हा बघा, संपत्ती कर, मालमत्ता कर, हस्तांतरण कर. हे जे कर होते हे कुठले कर आहेत, संपत्ती कर सोबत मालमत्ता कर सोबत हस्तांतरण कर. हे कर कोणते आहेत, पण आता हे आकारले जात नाहीत. कुठले आकारले जात नाहीत, संपत्ती कर, मालमत्ता कर, हस्तांतरण कर. हे तीन जे कर आहेत ते आकारले जातात का, आकारले जात नाहीत. मग आकारले जातात काय, आयकर आणि निगम कर. हे एवढे आकारले जातात. पण हे कर कुणाचे आहेत, प्रत्यक्ष कर. पण कुणाचे, केंद्राचे. कळलं का. आकारले जाणारे कोण कोण, आयकर, निगम कर. आणि न आकारले जाणारे संपत्ती, मालमत्ता आणि हस्तांतरण. आणि देणगीलाच हस्तांतरण म्हणतात. कळलं का. इथपर्यंत काय अडचण नाही. कळलं का. बघा देणगी हस्तांतरितच होती ना, देणगी काय होती, हस्तांतरितच होती का नाही. झालं का पाठ. प्रत्यक्ष कर कुठले कुठले, पुन्हा एकदा. कळलं. हे कुणाचे कर आहेत, कुठले कर, पाठ झालं का. नेक्स्ट आता अप्रत्यक्ष कर बघू. केंद्राचे अप्रत्यक्ष कर. केंद्राचे अप्रत्यक्ष कर. त्यातला पहिला आहे सीमा शुल्क. काय काय, दुसरा आहे पेट्रोलियम व तंबाखू. काय, पेट्रोलियम व तंबाखू वर जे काही केंद्रीय उत्पादन शुल्क लागतं ते. कुठलं केंद्रीय उत्पादन शुल्क, पेट्रोल आणि तंबाखूवर. कशा कशावर, कशा कशावर, मी काय बोलतोय नीट ऐका. अप्रत्यक्ष कर कुठला माने, सीमा शुल्क. दुसरा कुठला, पेट्रोल व तंबाखूवर जो का केंद्रीय उत्पादन शुल्क लागतं ते कशामध्ये मोडतं, अप्रत्यक्ष करामध्ये. म्हणजे पेट्रोल आहे, तंबाखू आहे, त्याचं उत्पादन होतंय का भारतात, हो होतंय. मग त्याच्यावर कुठलं शुल्क लागणार, उत्पादन शुल्क. उत्पादन कुठला, उत्पादन शुल्क. भारतामध्ये निघतं का उत्पादन, पेट्रोल आणि तंबाखूचं निघतंय. मग त्याच्यावर ते कुठलं शुल्क लागणार, केंद्रीय उत्पादन शुल्क. अर्थ कळला का. तिसरा कुठला आहे, सीमा शुल्क. कळलं का. बघा तीन बघितले, सीमा शुल्क सॉरी दोन बघितले. सीमा शुल्क एक, केंद्रीय उत्पादन शुल्क जे की तंबाखू, जे की पेट्रोलवर लागतं. क्लिअर झाली का कॉन्सेप्ट, नक्की, गुड. तिसरा आहे मुद्रांक शुल्क. काय, विवक्षित मुद्रांक शुल्क. म्हणजे तुम्ही म्हणता ना स्टॅम्प ड्युटी, मुद्रांक शुल्क. स्टॅम्प ड्युटी असते, जमीन खरेदी विक्री करायची असेल ना त्यावेळी स्टॅम्प ड्युटी लागते बघा, त्याला स्टॅम्प ड्युटी म्हणतात इंग्लिश मध्ये. मराठीत म्हणतात मुद्रांक शुल्क. तीन बघितले का अप्रत्यक्ष कर. पहिला सीमा शुल्क, दुसरा केंद्रीय उत्पादन शुल्क जो की पेट्रोल आणि जो की तंबाखूवर लागतो, आणि तिसरा बघितला मुद्रांक शुल्क, विवक्षित मुद्रांक शुल्क. तीन बघितले अप्रत्यक्ष कर.
चौथा बघा काय काय हे सगळं पुस जरा ते पुसून त्याला ते लाव. हा ते लक्षात आलं का? सोबतच अप्रत्यक्ष करामध्ये SCGST लागतो. काय लागतो? CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. काय बोलायचं त्याला? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, CGST. काय बोलायचं? ह्याला म्हणतात IGST. काय म्हणतात? आय म्हणजे इंटिग्रेटेड. काय काय म्हणतात? इंटिग्रेटेड. C म्हणजे गुड्स, S म्हणजे आणि T म्हणजे टॅक्स. कळलं का? CGST आणि IGST हे सुद्धा काय केंद्राचे प्रत्यक्ष कर आहेत. कशाचे? एकूण किती प्रत्यक्ष कर आहेत? 5. आकडा 1, आकडा 2 जे की बरोबर. नंतर 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 किती कर झाले? कशात मोडतात? गुड. 5 कळले का? आता केंद्रीय उत्पादन शुल्क, केंद्रीय विक्री कर आणि सेवा कर. कुठले कुठले? केंद्रीय उत्पादन शुल्क, केंद्रीय विक्री कर आणि सेवा कर. हे जे का कर आहेत हे सुद्धा कर अप्रत्यक्षच कर आहेत. कसले कर? पण ते आता जीएसटी मध्ये गेलेले आहेत. कशामध्ये गेलेले आहेत? कुठले असे कर आहेत केंद्राचे, कुठले अप्रत्यक्ष कर आहेत की ते जीएसटी मध्ये मोडलेत? आकडा 1 केंद्रीय उत्पादन शुल्क, आकडा 2 केंद्रीय विक्री कर, आकडा 3 सेवा कर. हे कसले कर आहेत? जीएसटी मध्ये गेलेत. आधी कोण होते? कुणाचे? कळलं का? काय अडचण नाही. समजले? केंद्राचे प्रत्यक्ष कर, केंद्राचे अप्रत्यक्ष कर. प्रश्न आहे तुम्हाला इथं विचारू शकतो. खालीलपैकी केंद्राचे कुठले कर असे आहेत की ते जीएसटी मध्ये विलीन झाले? प्रश्न कळला का? कारण हे तर तुम्हाला माहित आहे, पण हे पण माहित पाहिजे. आता केंद्रीय उत्पादन शुल्क तुमच्या लक्षात आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क, पण हे केंद्रीय उत्पादन शुल्क जेवढे जेवढे उत्पादन होते जे आकारला जातो, आणि हे केंद्रीय उत्पादन शुल्क फक्त तंबाखू आणि पेट्रोलवर आकारला जाते. अर्थ कळला का? हे सगळ्यांवर आकारला जातो आणि हा तंबाखू आणि पेट्रोलवर आकारला जातो, जो की अप्रत्यक्ष आहे, आणि हा जीएसटी मध्ये विलीन झालाय. अर्थ कळला का? हा अप्रत्यक्ष कर आहे आणि हे जीएसटी मध्ये विलीन झालाय. कुठला? केंद्रीय उत्पादन शुल्क, जो की जीएसटी मध्ये विलीन झालाय. केंद्रीय उत्पादन शुल्क तंबाखू आणि पेट्रोलवर लागतो, तो अप्रत्यक्षच आहे केंद्राचा. अर्थ कळला का? काही अडचण नाही. पुढे बघा आता राज्यांचे कर बघा. काय? राज्यांचे कर कुठले कुठले? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष करामध्ये राज्यांच्या प्रत्यक्ष करामध्ये बघा तुम्हाला माहित असेल जमीन महसूल हा राज्य सूची मधला विषय आहे. आठवलं का? हा पॉलिटी मध्ये झाले का? हा मग जमीन महसूल आहे का? जमीन महसूल तो प्रत्यक्ष कर आहे. व्यवसाय कर आहे का? व्यवसाय तुम्ही व्यवसाय करता तो सुद्धा कुठला कर आहे? प्रत्यक्ष. पण कुणाचा? राज्यांचा. कुणाचा? राज्यांचा. कुठला? जमीन महसूल आणि व्यवसाय कर. कुठला कुठला? हा कृषी उत्पन्न कर आणि हस्तांतरण कर. कृषी उत्पन्न कर आणि कृषी हस्तांतरण कर हे सुद्धा राज्याचे प्रत्यक्ष करच आहेत. कुठले कुठले? कृषी उत्पन्न कर, कृषी हस्तांतरण कर हे सुद्धा राज्यांचे कसले कर आहेत? प्रत्यक्ष करच आहेत. कुठला कुठला? उत्पन्न, कृषी मधून निघणारे उत्पन्न आणि कृषीचं हस्तांतरण हे जे दोन कर आहेत का हे कुणाचे आहेत? प्रत्यक्ष कराचे उदाहरण आहेत, पण कुणाचे? राज्यांचे. कळलं का? पण हे जे दोन कर आहेत का नाही, हे दोन कर कृषी उत्पन्न कर आणि कृषी हस्तांतरण कर हे कुठलंच राज्य आकारत नाही. कुठलंच राज्य आकारू शकत नाही. कारण का? सगळी शाहीच आहेत. जा धुवून आण. तू भरली का आता परीक्षा? ती जा धुवून आण. ह्यातनं पण थोडीशी कमी कर जा. ठीक आहे असू जा. कळतं का मी काय बोलतोय ते? काय अडचण नाही. बघा प्रत्यक्ष कर, राज्य कर, प्रत्यक्ष कर, राज्याचे प्रत्यक्ष कर. आकडा 1, आकडा 2, आकडा 3, आकडा 4. हे 4 कर कसले?
कुणाचे? ह्या 4 मधले 2 हे कोणतंच राज्य आकारत नाही. कृषी उत्पन्न कर आणि कृषी हस्तांतरण कर. आता मोदी सरकारनं कृषी उत्पन्न कर आकारायला सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांचं चाललंय कृषी उत्पन्न कर पण आणायचा आहे. 10 लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न निघतं त्याला टॅक्स बसवायचं असं चाललेलं आहे. म्हणून तर बागायतदार मोठी काय होतात कळलं का? त्यांना टॅक्सच नाही. कारण कर्ज जरी काढलं त्यांनी तर ते माफ होतं बघा. होतं का नाही? त्यांना टॅक्स बिक्स लागत नाही. कुणाला? कृषी मधनं जेवढं उत्पन्न निघतं त्याला टॅक्स लागत नाही. कळलं का? कारण राज्याने जर कृषी उत्पन्न कर आकारायला सुरुवात केली समजून जा कुठलंच सरकार येणार नाही असं अंदाज वर्तवू शकतो आपण. कळलं का? कारण भारतातला सगळ्यात जास्त मोठा घटक कुठला आहे? कृषी. तुम्ही त्यांना टॅक्स लावायचं म्हणलं कारण कृषी मधनं फिक्स इन्कम असतो का? नाही. मग ते सेम आपण बघितलेली जमीन महसूल सुधारणा बरोबर का? दशवार्षिक, वार्षिक, पंचवार्षिक. लक्षात आलं का मी काय बोलतो? ते वॉरेन हेस्टिंगच्या काळात आलेली पंचवार्षिक, वार्षिक नुसता महसूल गोळा करायचा. मग उपयोग आहे का त्याला? काय काही नाही. मग इंग्रजांसारखं होऊ शकतं ते. लक्षात येते का? म्हणून ते कुठलंच सरकार कृषी उत्पन्न कर आणि कृषी हस्तांतरण कर लावत नाही. का लावत नाही कळलं का? कुठलं लावतात? जमीन महसूल आणि व्यवसाय कर. हे कसले कर आहेत? प्रत्यक्ष कर आहेत. कसले कर आहेत? प्रत्यक्ष कर आहेत. काय अडचण? आणि आता अप्रत्यक्ष कर बघा. अप्रत्यक्ष कर कुठले आहेत बघा? राज्य उत्पादन शुल्क. केंद्राचा कुठला होता? केंद्र उत्पादन शुल्क. पण तो कसला होता? अप्रत्यक्षच होता का? तंबाखू आणि पेट्रोलवरचा जो की अजून सुद्धा प्रत्यक्ष करामध्येच आहे केंद्राच्या. आणि केंद्रीय उत्पादन शुल्क बरोबर का? केंद्रीय उत्पादन शुल्क जो की आता जीएसटी मध्ये गेलाय. ते सगळे काय होते? अप्रत्यक्ष होते. इकडे राज्य उत्पादन शुल्क. राज्यामध्ये पण काही गोष्टींचं उत्पादन निघतंय त्याच्यावरती शुल्क लागतं. पेट्रोलियम व दारूवरती राज्य विक्री कर लागते. तिकडे लागत होतं केंद्रीय उत्पादन शुल्क. इकडे पेट्रोल आणि दारूवर काय लागतंय? विक्री कर. कळला का? अप्रत्यक्ष करच आहे तो पण. परत स्थानिक ऐशोआराम करवणूक कर. ऐशोआराम आणि करवणूक म्हणजे थिएटर वगैरे आहेत का? त्यांना पण टॅक्सेस लागतो. कळतंय का? पुढं मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी मी म्हणलेलं तेच तुम्हाला. परत एसजीएसटी तिकडे होता सीजीएसटी. इकडे आहे एसजीएसटी. स्टेट जीएसटी. जी म्हणजे गुड्स, एस म्हणजे सर्व्हिस, टी म्हणजे टॅक्स आणि शेवटा राज्य विक्री कर. इकडे होता उत्पादन शुल्क बरोबर का? इकडे आहे जास्तीत जास्त विक्री कर. इथं पण आहे बघा विक्री कर. कुठे गेला इथला? केंद्रीय विक्री कर. तसं इकडं राज्य विक्री कर. कंपॅरिझन कसं करायचं कळलं का? अप्रत्यक्ष करामध्ये उत्पादन शुल्क टाकायचं आणि विक्री कर टाकायचं. इकडे पण अप्रत्यक्ष करामध्ये उत्पादन शुल्क आणि विक्री कर टाकायचे. कळतंय का? बघा सगळं त्यातच कव्हर होत आहे. आणि मुद्रांक शुल्क इकडे पण आहे, मुद्रांक शुल्क इकडे पण आहे. ह्यात फक्त एडिशन एक टाकायचे, करमणूक करायची. इकडे काय करमणूक कर नाही. इकडे जसं एसजीएसटी आहे इकडे सीजीएसटी आयजीएसटी आहे. झालं का सोपं? राहील का लक्षात? काय अडचण नाही. समजलं? हे झाले केंद्राचे प्रत्यक्ष कर आणि